तर ही थेट दृश्य आपल्याकडे येत आहेत भगवानगडावरची। या ठिकाणी देशमुख कुटुंबीय पोहोचलेले आहेत आणि ते काही पुरावे हे नामदेव शास्त्री यांना देताना दिसून येत आहेत। तेव्हाची ही दृश्य, त्यांच्यामध्ये काही संवाद सुद्धा होतोय, त्यामुळे यानंतर आता नेमकी काय प्रतिक्रिया येणार नामदेव शास्त्रींची तेही बघावं लागेल। हे एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून बघत आहोत। तर संतोष देशमुख यांची डिसेंबर महिन्यामध्ये निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती आणि याच्यामध्ये मुख्य आरोपी मास्टरमाइंड हा वाल्मिक कराड असल्याचा आरोप वारंवार कुटुंबियांकडून केला जातोय आणि त्याला तो शरण आलेला आहे। तो सध्या जेलमध्ये असला तरी देखील त्याला सगळं पाठबळ हे आतापर्यंत धनंजय मुंडे यांचंच मिळत राहिल्याचा आरोप वारंवार केला जातो। त्या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी भगवानगडावर पोहोचलेले होते धनंजय मुंडे आणि त्या ठिकाणी त्यांनी आणि मग त्या भावनेनं तिथं दलित बांधवाला मारलं। दलित बांधवाची जर अट्रॉसिटी जर त्या दिवशी घेतली असती तर आज संतोषांना देशमुख यांनी ती, आता तुम्हाला फोटो दाखवले, आपले इथलेच आहेत तसे 24 वर्ष भावानी विठ्ठलाची घरी केली आतापर्यंत। तर तो भाऊ वाचला असता सगळ्या गोष्टी ही घटना घडल्यावर झाल्या।